नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, याच जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि BJPच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवारांचा 40 आमदारांचा गट सरकारमध्ये आला आणि 9 मंत्र्यांना शपथ या जून महिन्याच्या 20 तारखेला देण्यात आली. आणि तेव्हा असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आणि त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदेंची शिवसेना जवळजवळ 70-75% आणि राष्ट्रवादीमधील मोठा गट 90-95% असा एक सरकारचा भाग 1 वर्षापूर्वी तयार होताना आपण पाहिला होता. आणि एक मानसिकता तयार झाली होती सत्ताधारी गटाची की आता आपण 200 पारच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये जाऊ आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये 48 पैकी 45 जागा आपल्याला या महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या 3 पक्षाला मिळतील. पण झालं काय? वर फक्त नेत्यांची फक्त युती झाली, खाली कार्यकर्त्यांची मनं जुळली नाही. भारतीय जनता पार्टीबरोबर आयुष्यभर ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलाय, त्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या, एकमेकांची अगदी ग्राउंडवर खेडेगावांमध्ये एकमेकांबरोबर मारहाण कधीतरी केली असेल, कोणाची डोकी फोडली असेल, अनेक लोकांचे वैरत्व निवडणुकांमध्ये तयार होतात, लोक दुश्मनी पत्करतात, एकमेकांशी बोलत नाही, असे कार्यकर्ते ग्राउंडवर ग्रामीण भागामध्ये एकत्र झाले नाही आणि त्यांचे मनसुला जुळले नाही. अर्थात या 2 पक्षाचा भारतीय जनता पार्टीला किती उपयोग झाला आणि किती नाही याच्यावर सुद्धा कधीतरी भारतीय जनता पार्टीने विचार केला पाहिजे. कारण जरी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जी काही गद्दारी केली होती, तुम्हाला तसंच करण्याची काही गरज होती का याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे होता. जर तुम्ही विरोधातच 5 वर्ष थांबले असते तरी लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार केला असता. एकनाथ शिंदेंना तुम्ही बरोबर घेतलं, नंतर वर्षांनी अजित पवारांना बरोबर घेतलं आणि दोघांनी 40 जरी आमदार बरोबर आणले, एकनाथ शिंदेंनी काही 12-13 खासदार बरोबर आणले. अर्थात हे सगळे खासदार तिकिटाच्या लालसेसाठी आले होते आणि यांना सर्वांना माहीत होतं की आपण निवडून येणार नाही, पण फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदी या नावासाठी ते शिंदेंबरोबर आले होते. आणि अजित पवारांच्या बाबतीत अजित पवारांबरोबर एकच खासदार आला, ते पण आता सुनील तटकरे स्वतः एकटे निवडून आलेले. अशी ही सगळी परिस्थिती पाहता 40 आमदार या लोकांनी आणले आणि भारतीय जनता पार्टीचे 2014 मध्ये स्वबळावर 122 आमदार निवडून आले होते. स्वबळावर कुठलाही पक्ष भारतीय जनता पार्टीच्या अलायन्समध्ये नव्हता. आणि युती केल्यावर 2019 मध्ये जेव्हा परत विधानसभेला आणि लोकसभेला युती उद्धव ठाकरे बरोबर केली, तर भारतीय जनता पार्टीच्या स्वबळावर आलेल्या 122 जागा रिपीट झाल्या नाही. 17 जागा त्यातल्या कमी झाल्या आणि 105 जागा 2019 मध्ये आल्या.
तेव्हा भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये उद्धव ठाकरेंबरोबर युती करून किती फायदा झाला याचा विचार तेव्हाच करायला पाहिजे होता। आणि मग त्याच्यानंतर जी काही एकनाथ शिंदेंबरोबर सरकार बनवलं, त्याच्यानंतर परत तुम्हाला राष्ट्रवादी अजित पवार गट घेण्याची गरज का आली? 105 आमदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 9 मंत्रिपद, 40 आमदार असलेल्या एकनाथ शिंदेंना 9 मंत्रिपद आणि कानामागून आलेल्या अजित पवारांना आल्या 9 मंत्रिपद। याचं कधीतरी असेसमेंट झालं पाहिजे की ह्या 9 मंत्र्यांनी नेमकं लोकसभेच्या या निवडणुकांमध्ये काय काम केलं, यांनी यांच्या मतदारसंघांमध्ये किती दिवे लावले, यांनी कुठल्या खासदाराचं काम केलं किंवा कुठल्या खासदाराला पाडण्याचं काम केलं। काही ठिकाणी अक्षरशः यांनी आपल्या युतीतीलच युती धर्म न पाळता समोरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला उघड मतं दिले, सांगून मतं दिले। असेही लोक आज मंत्रिमंडळामध्ये खुर्च्या उभवतात, मंत्रिपद भूषवतात, का यांची हकालपट्टी होत नाही? राष्ट्रवादी ही जी काही 40 लोकांची आणली, खरं तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि ह्या 8 लोकांना कॅबिनेट मंत्रीपद दिले। ह्या एकही आमदार किंवा या एकही मिनिस्टरच्या ठिकाणी कुठलाच खासदार निवडून आला नाही। एक सुनील तटकरे सोडून एकही खासदार अजित पवारांना निवडून आणता आला नाही। या 8 लोकांचे मंत्रिपद अजित पवारांनी का मागे घेऊ नये किंवा का घेतले नाही? स्वतः अजित पवारांना चंद्रकांत दादांचं पालकमंत्रीपद पुण्याचं काढून घेतलं आणि अजित पवारांना ते दिलं की अजित पवारांचा पुण्याच्या जवळील असलेले 2-4 जे काही लोकसभेचे मतदारसंघ याच्यासाठी अजित पवारांचा फायदा महायुतीला होईल। साधी पुण्याची एक ती जागा भारतीय जनता पार्टीची होती म्हणून ती निवडून आली, बाकीच्या ठिकाणी सगळ्या जागा महायुतीच्या पडल्या। चंद्रकांत दादांचं पालकमंत्रीपद काढून काय कोणाला फायदा झाला? अजित पवारांना आपली बायको निवडून आणता आली नाही। 1,70,000 मतांनी सुनेत्राताई पवार बारामतीमध्ये त्यांचा पराभव होतोय। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची गरज होती का? नाशिकमध्ये छगन भुजबळांनी कुठलं काम केलं, कुठले दिवे लावले? नाशिक जिल्ह्यामध्ये 2 जागा येतात, एक दिंडोरी येते, एक नाशिक लोकसभा मतदारसंघ येतो। या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या जे काही आमदार आहेत त्यांनी युती धर्म पाळला का? यांच्या मतदारसंघामध्ये भारती पवार किती पिछाडीवर आहे? किंवा सिन्नर लोकसभा मतदार सिन्नर विधानसभामध्ये युतीचा उमेदवार किती पिछाडीवर आहे? याचा कधीतरी विचार केला का? नाशिक जर समजा छगन भुजबळांनी पाहिलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी झाला असता। पण यांचे उणे धुणे काढण्यामध्ये वेळ, यांनी एकमेकांचे टंगडे ओढण्यामध्ये वेळ घातला आणि यांनी एकमेकांना पाडण्यामध्ये आनंद व्यक्त केला। हा माझ्या पुढे उभा होता, तो माझ्या पुढे उभा होता, मागच्या वेळेस यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं।
मग युती धर्मन युती कशाला करायची, कशाला एकत्र यायचं, कार्यकर्त्यांना आशा कशाला दाखवायच्या? आणि जर असाच जर नियम असेल किंवा 4 आमदारांवर 1 मिनिस्टर, तर अशा पद्धतीनं जे काही मंत्रिपद भारतीय जनता पार्टीने जे काही शिंदेंना दिले, राष्ट्रवादीच्या अजित पवारांना दिले, ते 105 आमदार असलेल्या भारतीय जनता पार्टीने भजन करायचं. त्यांना मंत्रिपद नकोय. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त लोकांना मत द्यायचे, काल आलेल्या लोकांना मंत्रिपद, आणि यांनी फक्त घोषणा द्यायच्या, लोकांना मत द्यायचे, लोकांचे मार खायचे, कुठं कामं करायचे, वर्षभर पक्षाला झोकून द्यायचं, काम बाकी बैलांनी करायचं आणि घास बाकी घोड्यांनी खायचा, अशी परिस्थिती महायुतीची झालेली आहे. कोणी यायचं, मंत्रिपद घ्यायची. मग 105 आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाला मंत्री, आणि या बाकीच्यांना 9-9च. आणि वरून आता या 2-3 महिन्यासाठी सुद्धा यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. यांना अजून 2-2, 4-4 मंत्रिपद पाहिजे. लाजा सुद्धा वाटत नाही. निर्लज्जपणे शिवसेनेचे सुद्धा, एकनाथ शिंदेचे सुद्धा प्रवक्ते असतील किंवा अजित पवारांचे काही नेतेगण असतील, हे बिनलाजासारखे माध्यमांमध्ये येऊन सांगतात की आमचा वाटा इतका, आमच्या पार्टीला इतके मंत्रिपद अजून पाहिजे, हा म्हणतोय तितके पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रवक्त्याने अजून तशी काही भाषा केली नाही. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कशाला देवेंद्र फडणवीसांचाच राजीनामा घ्यायचा, किंवा देवेंद्र फडणवीसांनी जो काही राजीनामा देऊ केला होता, खरं तर सगळ्यांनी राजीनामा दिले पाहिजे होते. आणि राजीनामा देऊन सरळ सरकारमधून बाहेर पडावं. एकनाथ शिंदे, अजित पवारांना सरकार चालून द्यावं, बाहेरून पाठिंबा द्यावा. काही बिघडत नाही. सरकार तुमचंच राहील, तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. हे 9 मंत्रिपद सुद्धा शिंदेंना द्या, अजित पवारांना द्या. सरकारमध्ये असलंच पाहिजे असं काही नसतं. हो द्या त्यांच्या मनाने, त्यांना सगळे काही अधिकार देऊन टाका. खरं तर भारतीय जनता पार्टीला न शिंदेची गरज होती, न अजित पवारांची गरज होती. गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याचं त्यांना जे काही मिळायचं होतं ते निवडणुकीमध्ये मिळालं असतं. काही गरज नव्हती. हे सगळं जे काही खापर आहे, जे आज काही चूक नसताना भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या माथी फोडलं जाते, केवळ या लोकांना बरोबर घेतलं. खरं तर यांचा काडीचाही उपयोग झाला नाही. सगळ्यात मोठं नुकसान भारतीय जनता पार्टीचं झालं. 28 पैकी 9 खासदार निवडून आले आणि मेलेली काँग्रेस जिवंत झाली. शरद पवारांचा सगळ्यात मोठा फायदा झाला. 10 पैकी 8 खासदार. काय स्ट्राईक रेट आहे काँग्रेसचा, स्ट्राईक रेट काय? तुमची नाचक्की झाली आणि ती नाचक्की एकनाथ शिंदेच्या लोकांनी केली, अजित पवारांच्या लोकांनी केली. कधीतरी डोकं ठिकाण्यावर येऊन विचार करा की आपण स्वबळावर योग्य होतो की हे 2 जे काही एकनाथ शिंदेचा गट असेल किंवा अजित पवारांचा गट असेल यांना बरोबर घेऊन तुम्ही केलंच काय?
आणि अजूनही तुम्हाला याच्यात जर काही अपेक्षा असेल आणि यांच्याबरोबरच येऊन महायुतीमध्ये तुम्ही विधानसभेची निवडणूक लढणार असाल तर आताच सांगून ठेवतो, महायुतीच्या 100 जागा सुद्धा येणं अवघड आहे। तिघं मिळून चॅलेंज आहे आपलं, महायुतीच्या 100 जागा निवडून आणा। एवढं सोपं राहिलेलं नाहीये। एकमेकांना मतं द्यायचे नाही, शिव्या द्यायच्या, मंत्रीपद भोगायचे, कुठलंच काम केलं नाही अजूनही मंत्रीपद पाहिजे। हेच अजित पवार युतीमध्ये नसते तर हे 9-10 मंत्रीपद बाकीच्या लोकांना वाटता आले असते, त्यांना खुश करता आलं असतं, काही अपक्ष यांच्या बरोबर होते त्यांना देता आले असते। सगळा सुथडा अजित पवारांच्या गटाने घातला आणि अजित पवारांच्या गटाने कुठलंही काम केलं नाही। उलट महायुतीच्या लोकांना, शिंदेच्या लोकांना, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पाडण्याचं काम केले। तरी हे नेते अजूनही गळ्यात गळा घालतात, यांना अजून महायुतीच पाहिजे। लोक तुम्हाला आता हद्दपार करण्याच्या विचारात आहे। ही महायुती लोकांना चालत नाहीये। अजित पवारांना तुम्ही बाजूला काढा, परत सत्तेवर याल, पण अजित पवारांना जोपर्यंत तुम्ही बाजूला काढत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात काही खरं नाही। एक वेळ तुम्ही स्वबळावर लढले तरी लोक विचार करतील, पण एक टायमाला आपण 4 दिवस अजित पवारांवर आरोप करायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या युतीमध्ये सामील करायचं, हे लोकांना आवडलेलं नाही। अजित पवारांना तुम्हाला बाहेर काढावा लागेल तरच शक्य आहे। लोक तुमच्यासाठी जे काही दिवस रात्र काम करत होते लोकांनी थांबून घेतले आता, की तुम्हाला भ्रष्टाचारी चालतात, तुम्हाला देशामध्ये जे काही तुमचं वातावरण होतं की भ्रष्टाचार मुक्त देश बनवायचा आणि तुम्ही गपागप भ्रष्टाचारांना जे काही तुम्ही अभय देतात, त्यांना प्रवेश देतात, मंत्रीपद देतात। मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांचा तोटा देशात पण झालेला आहे। विरोधी पक्ष नेत्यांना किंवा विरोधी पक्षांना अजित पवारांचं भांडवल करायला भेटलं, याचा तोटा नरेंद्र मोदींना पण झालेला आहे। कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करा। लोक आता कंटाळलेले, लोकांना काही घेणं देणं नाहीये। तेव्हा ही राष्ट्रवादी आणि अजित पवार यांचा शून्य फायदा झालेला आहे आणि यांना लवकर तुम्ही हकालपट्टी केली नाही तर भारतीय जनता पार्टीची सुद्धा महाराष्ट्रातून हकालपट्टी होईल। लोक काही सहन करणार नाही, लोकांना सहन करण्याची काही गरज नाहीये। कुणी काहीतरी बोलायचं, कुणी रोज बोलायचं, ज्यांची अवकात नाही त्यांनी नरेंद्र मोदींवर बोलायचं, ज्यांची अवकात नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या जीवावर 105 आमदारांच्या जीवावर मंत्रिपद भोगायची आणि भारतीय जनता पार्टीलाच शिव्या द्यायच्या। हे भारतीय जनता पार्टीचे नेते ऐकून घेत असतील, कार्यकर्ते कशाला ऐकतील? कार्यकर्त्यांचे पोट कार्यकर्ते स्वतः कष्ट करून भरतात। त्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी करा, अन्यथा लोक विचार करून आता त्यांच्या निर्णयावर आलेले। कोणी काय करायचं हे पक्षाने ठरवावं। आमचं फक्त लोकांचं काय मत आहे, ग्रामीण भागात लोक काय म्हणतात एवढं सांगायचं काम आहे। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।